सासरी एका मुलीला आयता चहा नाश्ता मिळणं आणि तोही सासूच्या हातचा यासाठी खरंच नशीब लागतं आणि ते नशीब घेऊनच मिळाले। आज सकाळी सकाळी मला सासूबाईंच्या हातचा आयता वडापाव खायला मिळाला। त्यातच आपल्याला बऱ्याच दिवसापासून वाट बघत असलेलं हे पार्सल रिसीव्ह झालं, ज्याचा रिव्ह्यू आपण लवकर। या घरात मी कामं कमी आणि प्रयोग जास्त करत असते, तर त्यातलाच आजचा हा एक प्रयोग आपण करून बघितला। तर बऱ्याच दिवसापासून मला मुरमुऱ्याचे आणि डाळीचे लाडू खायची इच्छा होती। एकेकाळी आमच्या गावी संक्रांत आली की हे लाडू बनवण्याची पद्धत होती, म्हणून हे लाडू माझे फेवरेट आहे, पण खूप दिवसापासून खाल्ले नव्हते, म्हणून आजचा हा प्रयोग केला। आणि हो, माझा प्रयोग सक्सेस पण झाला। खूप सुंदर झाले होते लाडू। सगळे कामं आवरून आम्ही एकमेकीच्या हातावरती मेहंदी काढली, कारण आमच्या घरी 2 दिवसानंतर हळदी कुंकवाचं। तितक्यात धनींना आठवलं की मी हळदी कुंकवाचं वाण तर घेतलंच नाही। मग वाण घेण्यासाठी धनी थेट मला सिन्नरवरून नाशिकला घेऊन गेले। इथे आल्यानंतर अगदी 10 मिनिटाचं काम होतं। मी वाणाचं सामान घेतलं आणि त्यानंतर मला समजलं की मला नाशिकला खरं तर वाणाचं सामान आणण्यासाठी नाही, तर धनींच्या जिभीचे चोचले पूर्ण करण्यासाठी आणलं गेलं होतं। तर आमचं सिन्नर खरं तर त्या बाबतीत थोडं मागेच राहिलं आहे की इथे मनासारखं असं काही खायला मिळत नाही, तर त्यासाठी आम्हाला थेट सिन्नरवरून नाशिकला यावं लागतं। इथे एवढं मेनू कार्ड बघितल्यानंतर काही सुचेना की काय मागवावं, तर धनींनी त्यांच्या मनानेच त्यांच्या आवडीचे 2-3 पदार्थ मागवले आणि मनसोक्त खाल्ले। आज संडे होता, त्यामुळे नॉनव्हेजच खायचं असा त्यांनी प्रण घेतला होता। तर इथे नॉनव्हेजचे काही डिश ट्राय केल्या, तर त्यांच्यासोबत मीही खाल्लं, तर खरंच हे या लोकेशनवरती इतर ठिकाणपेक्षा चांगलं मिळालं बरं का। तर खाऊन झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो। घरी पोहोचताना उशीर झाला होता, त्यामुळे सिरियल बघता बघताच मस्तपैकी स्वयंपाक केला, जेवणं झाले, निवांत बसलो आणि शेकोटी केली। शेकोटी केल्यानंतर इथे बच्चाचे आणि धनींचे मस्तपैकी चालू होती मजा मस्ती। तर अशा पद्धतीने आम्ही आमचा आजचा दिवस संपवले।